एकलव्य जयंतीनिमित्त खिचडी व केळी वाटप. एकलव्य प्रतिष्ठान कोल्हार शहराचा सामाजिक उपक्रम. उत्साहात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे एकलव्य प्रतिष्ठान कोल्हार शहर यांच्या वतीने गुरुवर्य भगवान एकलव्य जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत खिचडी व केळी वाटपाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वीर एकलव्य चौक येथे प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. भगवान एकलव्य यांच्या त्याग, समर्पण, गुरुभक्ती व समानतेच्या विचारांचा समाजात प्रसार व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी दान करण्यात आले असून परिसरात सेवाभाव व सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमादरम्यान एकूण 300 किलो खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले. त्यापैकी श्री श्यामभाऊ गोसावी, उपजिल्हाप्रमुख अहिल्यानगर, शिवसेना बाळासाहेबांची पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यांच्या मुलाला पुत्ररत्न प्राप्त झाल्याच्या आनंदानिमित्त 110 किलो खिचडीसाठी धान्य व साहित्य देणगी स्वरूपात देऊन सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग नोंदविला. त्यांच्या योगदानाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमास आणि सुरेंद्र खर्डे पाटील, माजी उपसरपंच कोल्हार बुद्रुक, प्रकाश खर्डे पाटील, माजी उपसरपंच कोल्हार भगवतीपूर, भरत खर्डे पाटील, चेअरमन कोल्हारेश्वर पतसंस्था, संभाजी राजे देवकर, सुनील बोरुडे, राज्य प्रवक्ते लहुजी क्रांती सेना, बाळासाहेब गायकवाड, समता जनविकास समिती व आदिवासी ज्येष्ठ नेते, राजेंद्र एकनाथ बर्डे, किरण साहेबराव माळी, विष्णू पिंटूभाऊ माळी, गुलाब दत्तात्रय बर्डे, फकीरा बर्डे, भारत जाधव, अध्यक्ष एकलव्य प्रतिष्ठान, हर्षद गुलाब बर्डे, तालुका अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व कार्याध्यक्ष एकलव्य प्रतिष्ठान कोल्हार, कामेश बोरुडे, शुभम पोपटे, तुषार कनगरे तसेच आदित्य माळी, सौरभ बर्डे, वैभव माळी, अक्षय राजपूत, कार्तिक बर्डे, विशाल पवार आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन एकलव्य प्रतिष्ठान कोल्हार शहर यांच्या वतीने करण्यात आले असून शेवटी आयोजकांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. नमः पार्वती पते हर हर महादेव. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, एकलव्य महाराज की, बिरसा मुंडा की, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, वस्ताद लहुजी वस्तादांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. नमः पार्वती पते हर हर. आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुंदर असा खिचडी वाटपाचा कार्यक्रम होत असताना आजचा हा शिवमहिमा महापर्वणी म्हणजे महाशिवरात्र आणि अशा या महाशिवरात्रीच्या दिवशी एकलव्य महाराजांची जयंती आणि एकलव्य महाराज आमचं दैवत, अशा ह्या दैवताची आज जयंती होत असताना आज अजून एक आनंदाचा क्षण आमच्या घरात तयार झालेला आहे. काशी विश्वेश्वराच्या कृपेने, शिवशंभूच्या कृपेने मागच्या वर्षी आम्ही काशी विश्वेश्वर काशी येथे आजच्या महाशिवरात्रीच्या दिनी होतो आणि 1 वर्षानंतर आज आमच्याच घरामध्ये काशी विश्वेश्वराने आज आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलेले आहे. म्हणजे आम्हाला आमच्या नातवाच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त झालेला, आम्हाला नातू झालेला आहे. तो आनंद हा आमच्या गगनात मावेना, कारण जो प्रसाद आम्हाला शिवशंभूने आज दिलेला आहे तो निश्चितपणे आमच्या नशिबी कुठलं तरी पुण्य आणि भाग्य होतं म्हणून लाभलेला आहे. म्हणून आज शिवशंभूचे, भगवंताचे मानावे तेवढे आभार कमी. म्हणून या निमित्ताने
आज खिचडी वाटप होत असताना या ठिकाणी विशेषतः योगायोगाने जे आमचे या ठिकाणी समाजामध्ये प्रबोधन करत असतात, समाजाचं एक चांगलं काम, एक धर्माचं चांगलं काम आमचे गोंधळी करत असतात, आमचे हे जे आहेत हे लक्ष्मीचे भक्त हेही करत असतात, तेही या ठिकाणी अचानकपणे उपस्थित झाल्यामुळं एक सुंदर असं आम्हाला वाटलेलं आहे। म्हणून त्यांचे आशीर्वाद आमच्या नातवाला मिळो अशी मी माता भगवतीच्या चरणी, कोल्हाळेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आणि असंच या गावामध्ये सामाजिक कार्यातून काम करत असताना ही पावती आज मला मिळालेली आहे, तो आनंद हा खूप मोठा झालेला आहे। म्हणून परत एकदा नमः पार्वती पते हर हर। सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज महाशिवरात्रीच्या मंगल प्रसंगी महादंडनायक भगवान एकलव्य यांची जयंती, यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हार बुद्रुक मध्ये एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने आज खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला असून आज या मंगल प्रसंगी सर्वजण येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत। आजचा दिवस खरं सांगायचं म्हणलं तर महाशिवरात्रीचा पर्व हा एक अतिशय पवित्र आणि पावन पर्व आहे। अशा या मंगल दिनी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आमच्या गावचे खंबीर नेतृत्व माननीय श्री शामभाऊ गोसावी यांना आज यांच्या मुलाला पुत्ररत्न पाटे प्राप्त झाला, त्या निमित्ताने आम्ही सर्वजण त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आज महाशिवरात्र आहे, त्यानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या परिवाराच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। एकलव्यांची जयंती आपण साजरी करत असताना प्रथम सर्व महात्मा पुरुषांना अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे एकलव्य असे एकलव्य होते की ज्यावेळेस त्यांचे गुरु आणि एक गुरुबरोबर काही शिष्य होते, ते शिष्य जवळच वनामध्ये येत होते, त्या ठिकाणी ते राहत होते, त्या ठिकाणी त्यांची झोपडी होती आणि त्या झोपडी समोर त्यांनी त्या मातीचा एक पुतळा तयार केलेला होता आणि त्या पुतळ्या समोर ठेवून ते गुरु अशी त्यांची दक्षिणा म्हणून त्यांना मानत होते आणि ते दक्षिणा त्यांनी ज्यावेळेस धनुष्यबाण चालवायची सुरुवात केली त्यावेळेस कुत्रे त्यांच्याबरोबर असायचं त्या लव्य बरोबर आणि त्यांच्या समोर, तर त्या लव्याने त्यांच्या तोंडामध्ये कुत्र्याच्या 7 बाण एकाच टायमात घातले, ते भुकायचे ते कुत्रं त्यांनी बंद करून टाकलं असं ते म्हणले। ते शिष्य होते त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर, ते शिष्य आणि एक पण त्यानंतर त्यांनी त्यांना दाखवून दिलं का हे माझा शिष्य या पद्धतीने जरी शिकवला नसला तरी माझ्या नावाने तो शिष्य चांगल्या पद्धतीत तयार झालेला आहे आणि त्या पद्धतीत तयार होऊन त्याच्यापेक्षा मोठा शिष्य ह्या भारतात होऊ शकत नाही, असा हा शिष्य हा घडून गेला। खरोखर मी त्या एकलव्य जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। या आपण जगाचा मालक म्हणतो, तो जगाचा मालक म्हणजे शिव शंभू आणि या शिव शंभूची आज जागण्याची रात्र आहे। आज या पावन दिवशी आज एकलव्य जयंती सुद्धा साजरी होते आणि या पावन तीर्थावर आपण सगळ्यांना या शिवरात्रीच्या आणि एकलव्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज अतिशय पवित्र आणि पावन दिवस महाशिवरात्र मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण भारतात आणि जगामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे। त्याचबरोबर महादंडनायक भगवान एकलव्य यांची जयंती देखील आज तेवढ्याच उत्साहामध्ये संपूर्ण देशामध्ये साजरी होत आहे। महाभारतामध्ये शिष्य कसा असावा याचं एक ज्वलंत आणि असं उदाहरण दुसरं कुठलं झालेलं नाही की ज्या शिष्याने आपल्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा देऊन टाकला
एकलव्य, भगवान एकलव्य हे तिरंदाजीमध्ये जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि अर्जुनापेक्षाही धनुर्धर विद्या त्यांना अतिशय उत्तम प्रकारे येत होती. आणि ज्यावेळेस द्रोणाचार्य त्यांचे गुरु 2 शिष्यामध्ये स्पर्धा करायची होती आणि द्रोणाचार्यांना खात्री होती की अर्जुनापेक्षाही एकलव्य श्रेष्ठ आहे. अशा वेळी धर्मसंकटामध्ये सापडल्यानंतर त्यांनी आपले शिष्य भगवान एकलव्य यांना गुरुदक्षिणा मागितली आणि गुरुदक्षिणामध्ये त्यांनी त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला. कुठलेही आडेवेडे न घेता भगवान एकलव्य यांनी स्वतःचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून दिला. आणि म्हणून अर्जुन हे महाभारतातले 5 पांडवांपैकी एक, त्यांना जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून ओळखलं गेलं. जर एकलव्याने आपला अंगठा दिला नसता तर आज जगातलं सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून एकलव्य यांचंच नाव असतं. तसंही पण आज मोठ्या आदराने त्यांचं नाव घेतलं जातं. आणि गुरु शिष्याचं किंवा शिष्याने गुरुपर्यंत किती समर्पित असावं याचं एक उदाहरण म्हणजे भगवान एकलव्य. आज त्यांची जयंती या ठिकाणी कोलार भगवतीपूरमध्ये साजरी होत आहे. संपूर्ण आमचे आदिवासी समाजाचे सर्व मित्रपरिवार, कोलार आणि भगवतीपूरचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एकलव्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फराळाचा कार्यक्रम देखील आयोजित केलेला आहे खिचडीचा. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. आणि आयोजकांना मी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विविध जाती धर्माच्या जे आपले नायक आहेत, राष्ट्रसंत आहेत, त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम छोट्या स्वरूपात का होईना त्यांची आठवण या ठिकाणी केली जाते. गावातील सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. या नवीन तरुण पिढीचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करेल की एकीकडे व्यसनाधीन होत चाललेली पिढी, शिक्षणापासून वंचित राहत चाललेले युवक, अशा परिस्थितीमध्ये अशा थोर माणसांच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित करून त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम या संघटनेमार्फत केलं जातंय. त्याबद्दलही त्यांचे मनापासून धन्यवाद. परत एकदा आपल्या सर्वांना एकलव्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराज की जय. जय भवानी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.